शुभ दिवस. उन्हाळ्यामध्ये आपण प्रामुख्याने 6 गोष्टी किंवा खाद्यपदार्थ खाण्याचे टाळा. तेव्हा ते पदार्थ कोणते? त्या 6 गोष्टी कोणत्या? तर मित्रांनो आणि माता-भगिनींनो, कसं आहे, उन्हाळ्यामध्ये साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे टाळा. साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे टाळा. काय होतं याने? साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे टाळा. नंबर 2, लाल मांस. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मटन, चिकन यासारखे लाल मांस खाऊ नका. कारण ते पचायला जड असतात आणि त्यामध्ये चरबीचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळं यांचं कमी सेवन करा किंवा बंद केले तर अतिउत्तम. कारण उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता वाढण्याची शक्यता दाट असते हे पदार्थ सेवन केल्यामुळे. त्यामुळं लाल मांस म्हणजे मटन, चिकन यासारखे लाल मांस पचायला जड असल्यामुळे ह्यातील शरीरात उष्णता वाढते. नंबर 3, सुकामेवा खाण्याचे टाळा. हे का सांगतोय मी? कारण याने देखील आपल्या शरीरातली उष्णता वाढत असते. तेव्हा त्यातील सुकामेव्यातील कुठले पदार्थ प्रमुख आहेत? तर काजू, बदाम, पिस्ते आणि मुलके हे पदार्थ तापमान वाढवतात, शरीरातली उष्णता वाढवतात. त्यामुळे हे पदार्थ देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाऊ नका. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातली उष्णता ही अत्यंत वाढलेली असते, बघा, लक्षात ठेवा. तेव्हा पुढील कुठले पदार्थ खायचे नाहीत? तर तळलेले आणि जंक फूड असे पदार्थ तुम्ही खायला नाही पाहिजे. लोक खातात, पण उन्हाळ्यामध्ये शक्यतो तळलेले, तेलकट आणि जंक फूड यासारखे पदार्थ कृपया खाऊ नका. उदाहरणार्थ समोसा, पकोडे, बर्गर यासारखे तेलकट पदार्थ पचण्यात जड असतात आणि साहजिकच यामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढत असते. हे आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा कृपया हे पदार्थ खाण्याचे बंद करा. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये काय खायचं नाही? तर उन्हाळ्यामध्ये चहा, कॉफी यांचं सेवन केलं नाही पाहिजे. काय होते बघा, कॅफीन शरीरातील पाणी कमी करतं. कॅफीन शरीरातील पाणी कमी करतं. त्यामुळं शरीरात डिहायड्रेशन होतं. कॅफीन शरीरातील पाणी कमी करतं आणि त्यामुळं अति प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे हे उन्हाळ्यात चांगलं नाही. शरीरातील पाणी हे कमी होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कॅफीनचं सेवन कृपया करू नका. उदाहरणार्थ चहा, कॉफी अति प्रमाणात घेऊ नका. याने शरीरातील प्रचंड प्रमाणात उष्णता वाढते, हे ध्यानात घ्या. आणि शेवटचा कुठला पदार्थ आहे जो आपण आपल्या आहारामध्ये सेवन नाही करायला पाहिजे? तर मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ आहारामध्ये सेवन कृपया करू नका. उन्हाळ्यामध्ये यांचे सेवन केलं नाही पाहिजे आपण.
का? कारण याने देखील शरीरातील उष्णता वाढते, प्रचंड प्रमाणात वाढते. आता मसालेदार पदार्थ आणि तिखट पदार्थ कोणते? उदाहरणार्थ बिर्याणी, सुके मसाले पदार्थ इत्यादी वगैरे. तेव्हा उन्हाळ्यात या 6 गोष्टी कटाक्षाने पाळा, खाऊ नका. आपल्या आहारामध्ये या गोष्टी याचे सेवन करू नका. यांचे सेवन करू नका. आणि त्या गोष्टी म्हणजे मसालेदार, तिखट आणि तेलकट असणारे पदार्थ. 2. कॅफीनयुक्त पदार्थ, कॅफीन असणारे पदार्थ, उदाहरणार्थ चहा, कॉफी. नंबर 3, तेलकट, तळलेले आणि जंक फूड पदार्थ यांचे देखील सेवन करू नका. नंबर 4, सुकामेवा. सुकामेवा खाल्ल्याने देखील आपल्या शरीरातील तापमान वाढत असते. त्यामुळे सुकामेवातील काजू, बदाम, पिस्ते, मनुके यांचे सेवन अजिबात करू नका. तेव्हा आणि 5, लाल मांस, उदाहरणार्थ मटण, चिकन हे पचायला जड असतात. याने शरीरातील उष्णता वाढते. तेव्हा कृपा करून यांचे सेवन करू नका. मांसाहारी जे आहेत अशा लोकांनी याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामध्ये लाल मांसमध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं, शिवाय पचायला देखील हे जड असतं. आणि 6 नंबर म्हणलं तर साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे टाळा. कारण साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होत असतं, हे लक्षात घ्या. अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. तेवढा पुरतं थंड वाटतं, पण आपल्या शरीराला ते हानिकारक आहे. कारण आपल्या शरीरातील पाणी हे पाण्याचं प्रमाण कमी करत असतात. त्यामुळं साखरयुक्त पेये, कोल्ड ड्रिंक्स यांचं कृपया सेवन करू नका. कारण शरीरातील साखर ह्याने अचानक वाढते. जर तुम्ही साखरयुक्त पेय किंवा कोल्ड ड्रिंक घेतलं तर शरीरातील पाणी एक कमी होतं आणि दुसरं नुकसान म्हणजे शरीरातील साखर अचानक वाढते. हे 2 गोष्टीचे नुकसान होते. त्यामुळे कृपया साखरयुक्त पेय आणि कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नका. तेव्हा तुम्ही म्हणता मग काय सेवन करायचं? तर उन्हाळ्यामध्ये या 6 गोष्टी पूर्ण आहारातून मायनस करा. या 6 गोष्टींचे सेवन करू नका. जर शरीरातील उष्णता तुमचे शरीर जर थंड ठेवायचे असतील, शरीराचे तापमान कमी करायचे असेल, तर फक्त एकच करा. शरीर थंड राहण्यासाठी काकडे खा. मुबलक प्रमाणात काकडे खा. कवळी काकडी ही शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. त्याच्यानंतर काकडीनंतर टरबूज खा तुम्ही. हे देखील थंड आहे. शरीराला तुमच्या थंडावा मिळतो. शरीराच्या आतील उष्णता कमी होऊन शरीर थंड पडतं. तसेच नारळ पाणी प्या, कलिंगड खा. यामुळे देखील तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते. तेव्हा वरील 6 गोष्टी पूर्णपणे बंद करा आणि शरीर थंड राहण्यासाठी काकडी, टरबूज, कलिंगड, नारळ पाणी तसेच ताक या 5 गोष्टींपैकी कुठल्याही एका गोष्टीचं तुम्ही सेवन करा. कुठले ते? शरीर थंड राहण्यासाठी तर काकडी, खरबूज, नारळ पाणी, ताक आणि टरबूज या 5 गोष्टीचं तुम्ही मुबलक प्रमाणात सेवन करा. याचा फायदा एकच, तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. तेव्हा हा व्हिडिओ लाईक करा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.